नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने सुंदर यूट्यूब थंबनेल कसा तयार करायचा हे दाखवणार आहे। कधी कधी आपण खूप मेहनत घेऊन रेसिपी बनवतो, पण थंबनेल छान नसला तर लोक क्लिकच करत नाही। म्हणून आज आपण अगदी सिंपल व आकर्षक असा एक परफेक्ट कुकिंग थंबनेल कसा तयार करायचा हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी कल्याणी ग्राफिक्स चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। इथे आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन कॅनवा ॲप ओपन करायचं आहे, म्हणजे इन्स्टॉल करायचं आहे। माझ्या ह्याच्यात ओपन आहे ऑलरेडी, तर मी इथे ओपनवर टच करते आणि इथे आपल्याला कॅनवा ॲपमध्ये जायचं आहे। तर अशा प्रकारे कॅनवा ॲपचं जे पेज आहे ते आपल्याला ओपन होईल आणि इथे भरपूर सारे असे कलरमध्ये सर्कल आहे, वेगवेगळ्या कलरमध्ये, आणि त्याच्या खाली छोटं छोटं स्पेलिंग लिहिलेलं आहे। त्या स्पेलिंगमध्ये आपल्याला शोधायचं आहे यूट्यूब थंबनेल हे नाव शोधायचं आहे। तर तुम्ही स्क्रॉल करा आणि तुम्हाला तिथे दिसून जाईल, आणि मी माझं जे सर्कल आहे ते दिसलेलं आहे मला, त्यावर मी टच करते आणि यूट्यूब थंबनेल जे पेज आहे आपलं ते ओपन झालेलं आहे। तर अशा प्रकारे ते एक फोल्डर तयार असतं, त्यामध्ये आपण भरपूर सारं टच केलं की वेगवेगळ्या प्रकारचे पेजेस तयार होतात। तर बघा, आता इथे आपण लगेच डिझाईनमध्ये आलो। आपल्या मोबाईलच्या 3 बटणं असतात, तर त्या 3 मधली एक त्रिकोणी, त्याला टच करायचं आणि बॅक यायचं। तर अशा पद्धतीने आपण ते ओपन केलेलं आहे आणि एलिमेंट्समध्ये जायचं आहे बघा खाली, आणि इथे आपल्याला शोधायचं आहे फोटोमध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथे सर्च करायचं आहे किचन। तर आता इथे बघा किचनचे भरपूर सारे फोटो येतात। आता यामध्ये तुम्हाला कॅनवा प्रो आणि कॅनवा फ्री पण आहे। आता कॅनवा प्रो कसा ओळखायचा, EDU हे नाव दिलेलं आहे, तो कॅनवा प्रो आहे। म्हणजे तुम्हाला तो फोटो घेतल्यानंतर तिथे व्हर्टिकल मार्किंग कॅनवाचं तो तुम्ही वापरू नका, फ्रीवालाच घ्या। आणि तुम्हाला जर तो फोटो पाहिजे असेल, मी जो सेम वापरला आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या। तर बघा, आता मी हा फोटो घेतलेला आहे आणि सेट ॲज अ इमेज करायचा आहे। त्या फोटोवर टच केलं की तुम्हाला एक व्हाईट कलरची पट्टी येईल, 3 डॉट येईल, तिथून तुम्हाला टच करायचं आहे। तर अशा प्रकारे टच केल्यानंतर क्रॉपमध्ये यायचं आणि आपल्या 2 बोटांनी हा फोटो जो आहे झूम करून लावायचा आहे। अशा पद्धतीने आपण हा लावून घेतलेला आहे। आता पुन्हा आपल्याला एलिमेंट्समध्ये जायचं आहे, फोटोच्या ॲरोवरून बॅक यायचं आहे आणि ग्राफिक्समध्ये यायचं आहे। आता इथे सर्च करायचं आहे आपल्याला, ब्लॅक शॅडो म्हणून सर्च करायचं आहे, बघू शकता इथे। आणि इथे पण भरपूर सारे ब्लॅक शॅडोचे जे फोटो आहे तुम्हाला ग्राफिक्स आहे मिळून जाईल। आता मी इथे फ्रीवालाच घेते आणि याला पण एक छोटासा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, व्हाईट कलरच्या छोट्या छोट्या लाईन्स येतात त्याला, तशा पद्धतीने, आणि हा पूर्ण फोटोला असा लावून घ्यायचा आहे। आता हा पूर्ण फोटोला लावल्यानंतर आपल्या याची ट्रान्सपरन्सी जी आहे ती कमी करायची आहे आपल्याला। याची ट्रान्सपरन्सी आपल्याला 40 पर्यंत ठेवायची आहे, किंवा तुम्ही इथे नंबर पण लिहू शकता, जिथे आपण लाईन करत आहे तिथे नंबर पण लिहू शकतो। 40 ते 50 पर्यंत ठेवू शकता। तर इथे मी माझ्या पद्धतीने 50 पर्यंत ठेवलेली आहे। पुन्हा मला इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि पुन्हा मला फोटोमध्ये जायचं आहे। किचन म्हणून सर्च करायचं आहे, किचन सर्च केलेलं आहे बघा, भरपूर सारे किचन येतात। तर मी हा किचनचा जो फोटो आहे हा घेतलेला आहे आणि तिथे तुम्हाला टेबल दिसत आहे, तो टेबलपर्यंत क्रॉप करून घ्यायचा आहे आणि मला इथे हा टेबल दाखवायचा आहे। तर अशा पद्धतीने मी हा क्रॉप केलेला आहे आणि इथे मोठा करून घेते। असा हा पूर्ण फोटो जो आहे तो खालच्या साईडने लावायचा आहे। आता इथे हा फोटो लावून झाल्यानंतर मी इथे गॅलरीमध्ये आले आणि इथे माझा फोटो घेते मी। हा फोटो जो आहे याचा जो बॅकग्राऊंड आहे हा मी कॅनवामध्येच डिलीट करते, ॲड अ पेज करायचा आहे। हा फोटो गॅलरीमधूनच घेतलेला आहे आणि इथे असा लावून द्यायचा आहे एका साईडने, आणि त्याचे जे साईजने छोट्या छोट्या लाईन आहे व्हाईट कलरच्या, त्याने आपल्याला थोडा क्रॉप करायचा आहे, म्हणजे तो आपल्याला डिस्टर्ब करणार नाही दुसऱ्या ग्राफिक्सला। तर अशा पद्धतीने मी हा लावून घेतलेला आहे, बघू शकता इथे। आणि याचं बॅकग्राऊंड तुम्ही बीजी रिमूव्हमधून पण करू शकता किंवा एखाद्या ॲपमधून पण करू शकता, प्ले स्टोअरमधून घेऊन घ्या। आता इथे मी तुम्हाला आफ्टर बिफोर दाखवणार आहे, कसा आपला जे थंबनेलचा लुक आहे तो कसा बदलतो। तर आता इथे बघा, मी इथे ॲडजस्टमेंटमध्ये आले, तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल ॲडजस्टमेंटचा, आणि नंतर ब्राईटनेसमध्ये आले। याचा ब्राईटनेस जो आहे तो मी वाढवलेला आहे फोटोचा। आता यामध्ये मी 40 ठेवलेला आहे ब्राईटनेस। आता पुन्हा मी बॅक जाते आणि तुम्हाला आफ्टर बिफोर करून दाखवते, अगोदरचा आपला फोटो आणि आताचा जो ब्राईटनेस वाढवलेला तो फोटो। तर याला मी 40 पर्यंत देणार आहे ब्राईटनेस। अशा पद्धतीने बघू शकता आफ्टर बिफोर आपला फोटो किती डिम दिसत आहे। तर हा जो डिमवाला आहे तो डिलीट केला आणि जो ब्राईटनेस वाढवलेला आहे तो राहू दिला। तर असा आपण हा फोटो जो आहे तो प्रोफेशनल असा लुक दिलेला आहे, आपण त्याला ब्राईटनेस वाढवलेला आहे। पुन्हा आता मी गॅलरीमध्ये आले आणि जो माझ्या हाती बाऊल आहे तो मी फोटो घेतलेला आहे, तो फोटो घेणार आहे गॅलरीमधून, आणि हा फोटो जो आहे याचं पण आपल्याला बॅकग्राऊंड डिलीट करायचं आहे।
तर तुम्ही बीजी रिमूव्हवरून करू शकता. आणि माझा जो बाऊल दिसत आहे त्याचा पण मी साईडने जे लाईन आहे व्हाईट कलरचे त्याने क्रॉप करून असा मोठा करून घेते आणि त्या टेबलवर ठेवायचा आहे. हा बाऊल जो आहे तो टेबलवर ठेवायचा आहे. बघू शकता इथे मी छोटासा म्हणजे थोडंसं क्रॉप करत आहे आणि हा थोडा झूम करून सेट करते मी, बघा तुम्हाला दिसण्यासाठी, आणि थोडा छोटा करायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा बाऊल लावून घेतलेला आहे. याचा पण आपल्याला ब्राईटनेस वाढवायचा आहे. बघू शकता मी ब्राईटनेसमध्ये म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये आले आणि ब्राईटनेस मी 50 ठेवलेला आहे या बाऊलचा. अशा पद्धतीने आपण हे जे थंबनेल आहे तयार करत आहे. बघा आता इथे आपल्याला पुन्हा टेक्स्टमध्ये यायचं आहे, ॲड हेडिंग घ्यायचं आहे आणि मला इथे कीपॅड जे आहे माझं मराठीमध्ये करायचं आहे. जसं आपण व्हॉट्सअपला मेसेज करतो तसंच इथे पण लिहायचं आहे मराठीमध्ये. आता मला इथे लिहायचं आहे, बनवायला सोपं खायला झक्कास, असं मराठीमध्ये माझं जे टेक्स्ट आहे मी ते लिहून घेणार आहे. बघू शकता इथे. आणि याला कलर जो आहे तो मला व्हाईट द्यायचा आहे. आता मी हे जे टेक्स्ट आहे हे एवढं मोठं टेक्स्ट आहे हे इथे लागणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला एक व्हाईट कलरचं जी लाईन दिसत आहे झक्कास नावाच्या बाजूने तिला फक्त खाली ओढायचं आहे, म्हणजे त्या समोर न्यायचं आहे. म्हणजे जे पूर्ण टेक्स्ट आहे ते तुमचं खाली येऊन जाईल, अर्ध वरती राहील अशा पद्धतीने. आता हे टेक्स्ट डॉटनी मोठं करायचं आहे आणि थोडंसं खाली करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण लावून घेतलं. आता फॉन्टमध्ये जायचं आहे. खाली तुम्हाला दिसेल 2 नंबरला आणि इथे सर्कल दिसतोय, ॲरो दिसतो, त्यावर टच करायचं आहे. आणि इथे मराठी फॉन्टसाठी आपल्याला देवनागरी घ्यायचं आहे. इथे छोटे छोटे बॉक्स दिसते, इथून तुम्ही स्क्रॉल पण करू शकता. लास्टमधलं 2 नंबरचं देवनागरी किंवा इथे सर्च बॉक्समध्ये सर्च पण करू शकता. भरपूर सारे मराठीसाठी फॉन्ट आहे. तर इथे मला पॉपिन नावाचा फॉन्ट द्यायचा आहे, तर मी इथे हा फॉन्ट दिलेला आहे आणि छोटं करायचं आहे मला टेक्स्ट. आणि इथे मला पुन्हा स्क्रॉल करायचं आहे, टेक्स्टला टच करून बी फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि बीवर टच करायचं आहे, म्हणजे आपलं जे टेक्स्ट आहे ते थोडं ब्रॉड होईल अशा पद्धतीने. आता मी इथे टेक्स्ट जे आहे ते लावून घेतलेलं आहे. आता हे जे आपलं हे आहे थंबनेल आहे ते व्यवस्थित दिसत नाही, त्याला अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला शेपमध्ये जायचं आहे. बेसिक शेपमध्ये यायचं आहे. आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे पहिल्या नंबरचा. मी हा स्क्वेअर घेतला आणि हा त्या नावा एवढा करून घ्यायचा आहे, थोडा मोठा. अशा पद्धतीने मी लावत आहे. छोटासा करायचा आहे आपल्याला, म्हणजे बरोबर ते टेक्स्ट जे आहे आपलं ते टेक्स्ट त्या बॉक्सवर मावलं पाहिजे असं आपल्याला तो टेक्स्ट जो आहे बॉक्स जो आहे तो बनवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी इथे बॉक्स लावत आहे, बघू शकता तुम्ही इथे. आणि इथे बघा तुम्हाला 3 ऑप्शन दिसेल, कलर, स्टाईल. तर इथे आपल्याला कॉर्नर हे तिन्ही ऑप्शन वापर करायचा आहे. याचा आपल्याला कलरमध्ये जाऊन अगोदर कलर द्यायचा आहे, येलो कलर. आता पुन्हा आपल्याला डावीकडे स्क्रॉल करायचं आहे. आपण कलर दिलेला आहे बघा, मल्टिकल कलरचा तुम्हाला एक सर्कल दिसेल, प्लस दिलेला आहे, त्यावर टच करायचं. आणि इथे आपल्याला कलरचं पॅलेट जे आहे ते ओपन होणार आहे आणि पूर्ण लास्टमध्ये न्यायचं आहे, उजव्या साईडला डार्क कलर होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा कलर द्यायचा आहे, येल्लो. त्या बॉक्सला आपल्याला टच करून ठेवायचं आहे आणि कॉर्नरमध्ये जायचं आहे. बघा कॉर्नर राउंडिंग जे आहे ते आपल्याला करायचं आहे. इथे तुम्ही नंबर पण टाकू शकता, 40पर्यंत करू शकता किंवा लाईन पण ओढू शकता. अशा पद्धतीने आपण याची जे कॉर्नर स्ट्रोक आहे ते आपण 40 ठेवलेलं आहे आणि याला बॉर्डर द्यायची आहे. तर इथे माझ्याच्यानं थोडं स्किप झालेलं आहे, तर बघू शकता इथे. तर अशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, बघू शकता इथे. आणि इथे आपल्याला जे आहे तो बॉक्स जो आहे तो पुन्हा डुप्लिकेट करायचा आहे. तुम्हाला इथे पट्टी दिसत असेल बघा, व्हाईट कलरची 3 डॉटवरून टच केलं की होतं. आणि इथे बघा 2 बॉक्स दिसते 2 नंबरला, तिथून पण डुप्लिकेट होतं. तर अशा प्रकारे आपण इथे करून घेतलेलं आहे. आता याला बॉर्डर द्यायची आहे, म्हणजे स्टाईलमध्ये जायचं आहे. कलरच्या बाजूने नाव आहे स्टाईल, खाली बघा. तर तिथे तुम्हाला पहिल्या नंबरची जे आहे ते द्यायचं आहे लाईन आणि 4 वेट ठेवायचं आहे, त्याचा स्ट्रोक वेट जे आहे 4 ठेवायचं आहे. आणि याला व्हाईट कलर द्यायचा आहे बॉर्डरला. पुन्हा आता खाली सेम असंच करायचं आहे जसं आपण वरती केलं होतं तसंच. आता याला पण आपल्याला बॉर्डर द्यायची आहे, पण आपल्याला खालच्या याला पण आपल्याला बॉर्डर द्यायची आहे. बघू शकता इथे पहिल्याच नंबरची जी लाईन आहे त्यावर टच करायचं आणि त्याचं वेट आहे, स्ट्रोक वेट आहे 4. तर इथे अशा पद्धतीने आपण लावून घेतलं. आणि कलर बघा तुम्हाला स्ट्रोक कलर म्हणून ऑप्शन येते, तिथे तुम्हाला ते बॉर्डरला कलर द्यायचा आहे. इथे मी व्हाईट कलर दिलेला आहे आणि जे हे बॉक्स आहे त्याला आपल्याला रेड कलर द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण बॉक्सला रेड कलर दिलेला आहे. आणि इथे बघू शकता आता ही जे टेक्स्ट लिहिलेलं आहे ते मागे गेलेलं आहे आपलं खालचं, तर त्यासाठी आपल्याला पोझिशनमध्ये येऊन बॅकवर्ड करायचं आहे. बघा पोझिशन खालच्या साईडने स्क्रॉल करायचं आहे, पोझिशनमध्ये येऊन त्याला बॅकवर्ड करायचं आहे. तर तुमचं जे टेक्स्ट आहे ते वरती येऊन जाईल आणि खालचं जे टेक्स्ट आहे ते पण येऊन जाईल. अशा पद्धतीने आपल्याला ते लावून घ्यायचं आहे. आणि जो बॉक्स आहे तो थोडा वरती घ्यायचा आहे, म्हणजे जी लाईन आहे ती दिसायला नको.
अशा पद्धतीने आपण ते लावून घेत आहे। आता आपल्याला इथे ग्रुप करायचा आहे। बघूया आपण कसं ग्रुप करायचं। तुम्हाला इथे व्हाईट कलरची पट्टी दिसेल, तिथे 3 डॉटवर टच करायचं, सिलेक्टेड मल्टीप्लसवर टच करायचं आणि बाकी जेवढ्याला ग्रुप करायचं सगळ्याला टच करत जायचं आणि नंतर ग्रुप नावावर टच करायचं, म्हणजे अनग्रुप नाव येईल। अशा पद्धतीने आपण इथे ग्रुप केलेला आहे, बघू शकता इथे। आणि हा जो आपण बॉक्स बनवलेला आहे पूर्ण टेक्स्टचा आणि हा शेपचा, तो आपण कुठेही लावू शकतो, कुठेही ॲडजस्ट करू शकतो, यासाठी आपण इथे ग्रुप केलेला आहे। बघा आता इथे अशा पद्धतीने आपलं जे टेक्स्ट आहे ते लिहून घेतलेलं आहे। आता इथे बघा तुम्हाला जो येलो कलरवर टेक्स्ट दिसत आहे व्हाईट कलरचा, तो छान दिसत नाही आहे आणि उदाहरणार्थ तो दिसतच नाही आहे। त्यासाठी आपल्याला त्या टेक्स्टला टच करायचं आहे आणि टच केल्यानंतर असं तुम्हाला लाईन येईल डार्कमध्ये, तर हिला पूर्ण त्या टेक्स्टवर लावायचं आहे आणि कलरच्या ऑप्शनवर टच करायचं आहे, इथे ब्लॅक द्यायचं आहे। आता बघा इथे येलो कलरचं जे नाव आहे ते दिसत आहे। तर अशा पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि याला पुन्हा ग्रुप कसं करायचं काढलं असेल आपण तर पुन्हा सांगते, 3 डॉटवर टच करायचं आणि बाकीच्या याला जे आहे सिलेक्ट करून ग्रुप करायचं आहे। बघू शकता इथे मल्टीप्लस सिलेक्टेड आणि नंतर आपल्याला इथे ज्याला ग्रुप करायचं आहे त्याला टच करायचं आहे। 2 नंबर येईल तुम्हाला रेडमध्ये, बघा सिलेक्टेडवर आलं, नंतर ग्रुपवर टच करायचं, अनग्रुप नाव येते। अशा पद्धतीने आपण हे ग्रुप करून घेतलेलं आहे। मी यावर व्हिडिओ नक्कीच बनवेल का ग्रुप कसं करायचं कॅनवामध्ये, तुम्ही बघून घ्या। तर अशा पद्धतीने इथे मी लावून घेतलेलं आहे। तर बघा आता इथे आपण हे जे पूर्ण बॉक्स आहे तो एका वेळेस आपण असा उचलू शकतो। तर अशा पद्धतीने आपण हे सर्व घेतलेलं आहे आणि एकासोबत आपण कुठेही ठेवू शकतो। तर इथे मी हे लावून घेते व्यवस्थित। आता इथे बघा तुम्हाला हा जो बॉक्स आहे तो व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे, छोटा मोठा व्यवस्थित करायचा आहे। आणि इथे साईडने तुम्हाला दिसेल थोडीशी अशी जागा सुटलेली अशा पद्धतीने, आणि हा बाउल जो आहे थोडा खाली घ्यायचा आहे, झूम करून दाखवलेला आहे। आता हा जो फोटो आहे तर या फोटोला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। बघा इथे आउटलाईन द्यायची आहे, इफेक्टमध्ये यायचं आहे आपल्याला। इफेक्टमध्ये आल्यानंतर शॅडोमध्ये यायचं आहे आणि इथे आउटलाईनमध्ये यायचं आहे। बघा आता ह्या फोटोला आउटलाईन दिलेली आहे, पूर्ण व्हाईट करायचं आहे कलर याचा, आणि साईज जी आहे याची आपल्याला 15 पर्यंत ठेवायची। 15 पर्यंत आपण साईज ठेवलेली आहे, बघू शकता इथे अशा पद्धतीने। आणि इथे असं छान असं आपलं जे थंबनेल आहे तयार झालेलं आहे, खूप सुंदर असं आपण थंबनेल तयार केलेलं आहे। तर हे डाउनलोड कसं करायचं तर हे बघूया। बघू शकता इथे खूप छान असं खूप सुंदर असं आपण जे थंबनेल आहे तयार केलेलं आहे। वरती बघा तुम्हाला एक ॲरो दिसेल 2 नंबरला, त्यावर टच करायचं आणि डाउनलोडच्या ऑप्शनवर टच करायचं। आपलं पेज किती नंबरला आहे हे बघण्यासाठी आपल्याला पेज जे आहे ते आपलं झूम करायचं आहे, 2 नंबर दिसते पेजच्या खाली, आणि इथे पुन्हा ॲरोवर टच करायचं वरती 2 नंबरच्या आणि पेज सिलेक्ट करायचं 2 नंबर। बघू शकता इथे मी एकच पेज सिलेक्ट करत आहे, ऑल सिलेक्टवर टच करून पूर्ण टिक काढून टाकायच्या, 2 नंबरवर टच करायचं आणि डन करायचं। डन केल्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोडचं नाव येईल, डाउनलोडवर टच करायचं आणि नंतर हे जे आपलं थंबनेल आहे ते डाउनलोड झालेलं आहे। तर इथे अशा प्रकारे आपण जे थंबनेल आहे ते तयार केलेलं आहे सुंदर असं। तर हे तुम्ही तुमच्या व्हिडिओला लावू शकता। अशा प्रकारे आपण थंबनेल बनवलेलं आहे। तुम्हाला हे थंबनेल कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर थंबनेल बघायला आवडेल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।